डॉक्टर कंपाऊंडरच्या बायकोसोबत आणि कंपाऊंडर डॉक्टरच्या बायकोसोबत दोघांचं एकमेकांच्या बायकोसोबत सुरू होतं. कंपाऊंडर दुपारी डॉक्टरच्या बायकोकडे जायचा आणि डॉक्टर सायंकाळी कंपाऊंडरच्या बायकोकडे जायचा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एका खेडेगावात डॉक्टर उमेश यांचं एक छोटंसं क्लिनिक होतं. गावात फक्त एकच डॉक्टर होता, त्यामुळे गावातील सर्व पेशंट डॉक्टर उमेश यांच्या क्लिनिकमध्येच यायचे. तिथे एक कंपाऊंडर होता. कंपाऊंडर बाळू डॉक्टरकडे जवळपास 5-6 वर्षापासून होता. जेव्हा त्याचं लग्न पण झालं नव्हतं, तेव्हापासून बाळू डॉक्टर उमेशकडे कंपाऊंडर म्हणून काम करायचा. दुपारी पेशंट थोडे कमी असायचे. कधीकधी तर दुपारी पेशंट येतच नव्हते. तेव्हा डॉक्टर बाळूला घरी पाठवत होता आणि घरातील काही कामे करायला सांगायचा. जेव्हा बाळू दुपारी घरी जात होता, तेव्हा घरी डॉक्टरची बायको एकटीच असायची. बाळू 2-3 तास घरीच असायचा. असंच 5-6 महिन्यानंतर बाळू आणि डॉक्टरच्या बायकोचं प्रकरण सुरू झालं होतं आणि ते दोघे खूपच जवळ आले होते. बाळू तर रोज दुपारी डॉक्टरच्या बायकोसोबत त्यांचं काय सुरू आहे याची डॉक्टरला खबर पण नव्हती. बाळू दुपारी घरी गेला की घराचा दरवाजा आतमधून बंद होत होता आणि डॉक्टरच्या बायकोसोबत काही दिवसांनी बाळूचं लग्न झालं. बाळूचं लग्न झाल्यावर पण डॉक्टरची बायको त्याला म्हणाली, बाळू, तुझं लग्न झालं आहे, पण मला विसरू नको. बाळू म्हणाला, असं कसं होईल, तुम्हाला कसं विसरेन मी? लग्न झाल्यावर पण बाळूचं लक्ष बायकोकडे कमी आणि डॉक्टरच्या बायकोकडेच जास्त होतं. बाळूच्या लग्नानंतर डॉक्टरचं बाळूच्या घरी जरा जास्तच येणं जाणं सुरू झालं होतं आणि तेव्हा बाळूची बायको डॉक्टरकडे आकर्षित झाली होती. थोड्याच दिवसात डॉक्टर आणि बाळूची बायको यांच्यात पण तसंच सुरू झालं जसं बाळू आणि डॉक्टरच्या बायकोमध्ये होतं. आता डॉक्टर पण सायंकाळी बाळूच्या घरी जाऊ लागला. तेव्हा बाळू क्लिनिकमध्येच असायचा. आता डॉक्टर कंपाऊंडरच्या बायकोसोबत आणि कंपाऊंडर डॉक्टरच्या बायकोसोबत दोघांचं एकमेकांच्या बायकोसोबत सुरू होतं. बाळूने अगोदर केलेले कर्म आता त्याची जणू परतफेड होऊ लागली होती. कारण अगोदर त्याने डॉक्टरच्या बायकोसोबत तसं, आता त्याची बायको डॉक्टरसोबत तसंच. त्यामुळे बाळूने जे केलं आता त्याच्या घरी पण तेच होऊ लागलं. बाळूचं तर असं झालं होतं, जसं कराल तसं भराल. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.